वर्धा रेल्वे स्टेशनवर नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे भव्य स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, खासदार अमर काळे, माजी खासदार रामदास तळस, जिल्हाधिकारी वामंती सी, पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते। खासदार अमर काळे यांनी भाषणात सेवाग्राम रेल्वे स्टेशनवरील अनेक गाड्यांचे थांबे कोरोना काळात बंद झाल्याचे सांगत हे थांबे पूर्ववत सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्र्याकडे केली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा। ही ट्रेन वर्धा स्टेशनला येणार आहे आणि सगळे मंत्री संत्री हे उद्घाटनासाठी तिथे आलेले आहेत, हिला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आलेले आहेत। त्या कारणाने वर्धा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मंत्री महोदय, सांसद अमर काळेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या ट्रेनला इथून सुद्धा तिचं स्वागत करण्यात येणार आहे आणि इथून सुद्धा तिला हिरवी झेंडी दाखवण्यात येणार आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा। जॉबच्या निमित्तानं नागपूर पुण्याला असतात, त्यामुळं ही ट्रेन जी आहे ही ट्रेन आपल्या भागातल्या सर्व विद्यार्थ्यांकरता, मुलांकरता, रहिवाशांकरता अतिशय महत्त्वाची राहणार आहे। त्यामुळे या नवीन ट्रेनला मान्यता दिल्याबद्दल माननीय रेल मिनिस्टरचं मनापासून अभिनंदन। आज सेवाग्राम या ठिकाणी आहे। माझी इतकी अपेक्षा आहे की जगभरातून लोक सेवाग्रामला येत असतात, त्यामुळे या रूटवर ज्या ट्रेन्स चालतात, ज्या ठिकाणी वर्धेचा किंवा सेवाग्रामचा स्टॉपेजचा ज्या ठिकाणी प्रश्न असेल त्या ठिकाणी माननीय रेलमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून, गांधींचा जिल्हा आहे, सेवाग्राम आश्रम या ठिकाणी आहे, त्यामुळे इथल्या प्रश्नांना प्रायोरिटी त्या निमित्तानं द्यावी अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो। करोना काळामध्ये अनेक जे महत्त्वाचे स्टॉपेज आपल्या या ठिकाणी होते ते स्टॉपेज अजूनपर्यंत चालू झालेले नाही आहे। याकरता या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून सातत्यानं माननीय वैष्णव साहेबांसोबत मी स्वतः प्रयत्नशील आहे, त्यांच्यासोबत संपर्कामध्ये आहे। काही स्टॉपेजला पुन्हा मान्यता मिळाली, पुन्हा ते सुरू झाले, परंतु काही स्टॉपेज अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे, जे अतिशय महत्त्वाचे आहेत। माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी तळसाहेब आहेत, माननीय पंकजी या ठिकाणी आहेत, सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून हे जे करोनाच्या काळचे जे स्टॉपेजेस आहेत, जे अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे, याच्यामध्ये हे स्टॉपेजेस चालू होण्याकरता सर्वांनी सामूहिकरित्या प्रयत्न करण्याची गरज असं वाटतं। त्यामुळं आपलंसुद्धा सहकार्य याच्यामध्ये निश्चित मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। आज सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझ्या 2 शब्दांना या ठिकाणी विराम देतो। धन्यवाद।